भाई आणि सर्वच सन्माननीय उमेशजी यांचा आणि आमचा पक्ष कुठला काय मी कधी विचारलं नाही साहेब. आमचा पक्षही त्यांना माहीत काय होतं माहीत नाही. आमचा प्रवास, माझा प्रवास सामाजिक प्रवास 41 वर्ष, आजचं 42, माझं वय वर्ष 62 आहे आणि मी समाजसेवेत 1985 सालापासून आहे. त्यांना दोडामार्ग तालुका आणि आमचा विशेष सावंतवाडी याच्यात कुठे अडचण प्रशासकीय कामात आली, डॉक्टरी सेवेत आली की आम्ही त्यांना हाक मारतो आणि सांगतो. आणि नाव सांगताना मात्र ते प्रवीण भाईंचं सांगतात की त्यांच्यामुळे मी तुमचं काम करतो, त्याचं क्रेडिट त्यांना गेलं पाहिजे. आम्ही प्रवीण भाईंना कधी त्रास दिला नाही, पण त्यांच्यामार्फत ते काम आमचं करतात. आणि त्यावेळी जिथं कोणाला मागे ॲक्सिडेंट झाला, आपल्या समीर गवस म्हणून एवढा ॲक्सिडेंट होतं, जगेल की नाही होतं, तिथनं जाऊन त्यांनी पोलीस स्टेशनवर जाऊन त्याला सगळं म्हणजे हॉस्पिटलात नेल्यापासून मी नव्हतो कोल्हापूरला, पूर्णपणे त्याने 2-3 दिवस त्याच्यात केलं. त्याचा FIR दाखल झाल्यानंतर कसं होईल, त्याचा लाभ कसा होईल, त्याचा फायदा त्या कंपनीकडून त्याला पगार चालू त्यांनी 5-6 महिन्याचा करून दिला. असे कायम काय त्यांचं असं म्हटलं नाही त्यांनी की तो महाराष्ट्रातला आहे, तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आहे, मी कशाला करू. त्यांनी करणार प्रत्येक वेळी औषधाचं पाळ कसं असतं तसं आम्ही त्यांना वापरून घेतो आणि काम करतात आणि प्रवीण भाईंकडनं काम करून घेतात आणि जनतेची सेवा करतात. मी प्रवीण भाई आणि उमेशजी भाई यांना सांगेन, उमेशजी भाईंना सांगेन, एक कार्यतत्पर आमदार तुम्हाला भेटलेले आहेत. त्या कार्यतत्पर आमदाराचा तुम्ही आणि ते कायम सलोख्याने एकत्र राहा आणि या जनतेचा विकास करा, जनतेची सेवा करा. कारण आमदार कार्यतत्पर आहे, त्याच्यात तुम्ही सगळ्यांनी आपण आपल्या नेत्याचे हात बळकट करणे आमचं सगळ्यांची आमची गरज आहे. आणि जनतेसाठी आपल्यापेक्षा जनतेसाठी आपण सगळ्यांनी एक राहणं गरजेचं आहे. मी आपल्या ईश्वरचरणी या माऊलीचरणी आपल्या ग्रामदेवतेचरणी प्रार्थना करेन की उमेश भाईंना असं निरोगी आरोग्य लाभो, त्यांच्या हातून जनतेची अशीच सेवा हो. माझाच कार्यक्रम आणि मी कसा बोलू नको कसं होणार म्हणून मी थोडक्यात बोलतो. कारण व्यासपीठावरील सगळे मान्यवर आणि समोर खूप मान्यवर आहे. प्रवीण भाई आहेत. प्रवीण भाईनं मला वाटतं आमची मुलं गेली आणि प्रवीण भाईंना सांगितलं होतं, मला पण माहीत नव्हतं. पेडणे ऑफिसमध्ये गेलेली तिथे नाही म्हणून ती घरी गेली आणि त्यांनी ते सांगून मला आल्यावर सांगितलं प्रवीण भाई येणार आहे पार्टी सर आणि मॅडम पण येणार आहे. मॅडम म्हणजे CM सरांच्या बायकोला त्यांनी फोन केलेला, तिनं सांगितलं होतं येणार म्हणून. त्या मला वाटतं आज मला असं नंतर ते कुणाकडे राहत नाही, परंतु माझं भाग्य परमभाग्य की सिद्धेश्वर स्वामी महाराज माझ्या घरामध्ये ते राहतात. आपला कार्यक्रम संपेपर्यंत ते राहतात. संपूर्ण कार्यक्रम त्यांच्याच कृपेमुळे माझा निर्विघ्नपणे कार्यक्रम पार पडतो. ते इथं आले, मी त्यांना सांगितलं, ते मला सांगत होते कार्यक्रमाच्या दिवशी मी येतो. मी म्हटलं नको अगोदर कार्यक्रमाची तयारी तुमच्याचकडून व्हायला पाहिजे असं म्हणतो. या कार्यक्रमाला माझे अध्यक्ष आहेत माझ्या सोसायटीचे विठोबाबाजी बगडी, आदरणीय विठोबा बगडी आहेत. सगळे बरेच पत्रकार आहेत या कार्यक्रम. मगाशी मी बोलताना म्हटलं होतं की अजून बांद्याचेच पत्रकार कुठे दिसले नाहीत. गोव्याचे सगळे दिसले, पण बांद्याचे कमतरता भासत होती. सगळेजण आलात. जीवनामध्ये बोलायचं झालं तर खूप संघर्ष केलेला आहे, पण या संघर्षामध्ये डोळ्यात पाणी कधी आणलं नाही माझ्या आईवडिलांनी. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आम्ही प्रचंड गरिबी बघितलेली आहे, अनन्य त्रास सोसलेले आहेत. एखाद्या वेळी घरी पोहोचताना मला रात्री जवळजवळ 2-2 वाजायच्या. संपूर्ण परिसर फिरताना वाट नव्हती म्हणून, परंतु त्याचं टोचलं नाही. कारण घरी आई वडील होते आणि ती वाट बघत होते, त्यांची माया होती आणि त्या मायेपुढे मला काहीही त्रास कधी झाला नाही. रात्र अपरात्र घरी पोहोचलो. सगळ्यांना माहीत आहे मी घरी रात्री अपरात्री कितीही रात्री येत होतो. कुणाची भीती वाटत नव्हती. मगाशी अभयने गाणं म्हणताना ते म्हटलं, मी त्याला मुद्दाम म्हणायला सांगतो ते, कारण काय त्यावेळी मी देव वगैरे मानत नव्हतो, कधी मानलाच नाही होता आयुष्यामध्ये. देव मानलाच नव्हता आणि देवाच्या विरोधी जवळजवळ ज्या कृपेनं मी होत्याचं नव्हतं झालं. मी सगळा प्रसंग ते करत नाही की त्यांनी एका क्षणात मला तिकडे नेलं. सावंतवाडीचा एक कार्यक्रम होता, शरद पवार वगैरे होते, भाई कलम मंत्री होते. तिथे मी गेलो. तिथे राहुल महाराज समोर बसलेले होते. माझ्या खांद्यावर हात मारून राहुल महाराज, मला ते राहुल महाराज माहिती, त्या बुवाने एवढ्या सगळे लोक असे नमस्कार करून उभे होते. त्यांनी एकाहीकडे पाहिलं नाही, फक्त पाहिलं ते माझ्याकडे आणि मला सांगितलं काय शिर्डीत जातं असे 2दा मग म्हटले. खांद्यावर हात मारला आणि गेलो. मी काही नमस्कार वगैरे केला नाही. घरी आलो. गाडीतून उतरताना माझा एक मित्र तिकडे होता. तो मला ते राहायला कुठे गेलेला, इकडे तिकडे फिरायला. मी घरी जाऊन आलो. बाबाला सांगून आलो उद्या सकाळी 4 वाजता शिर्डीला जायचं आहे. आता हा चमत्कारच मला वाटला. त्याच्यानंतर सत्यासाठी मेलं तर मला काही वाटत नाही. एवढा खंबीर माझा वडील होता, म्हणून मी आज या ठिकाणी उभा आहे.
आणि प्रत्येकानं ही जाणीव ठेवायला पाहिजे. आपला अहंकार जर नष्ट करायला पाहिजे तर उद्या मरणार याची जाणीव प्रत्येकाला असायला पाहिजे. आपण सर्वजण या ठिकाणी आलात, खूपच बरं वाटलं. मला कधी वाटलं नाही, अनेकांचे वाढदिवस मी केलेले होते, सूर्यकांत दोरस्करापासून आमचे आबा होते मनोहर नाईक, सगळ्यांचे मी वाढदिवस केले होते. माझा कधी वाढदिवस होईल असं मला वाटलं नव्हतं. दर अक्षय तृतीयाला मी एक साधी पूजा करायचो. अक्षय तृतीया हा माझा वाढदिवस आहे. मी कधी 19 एप्रिल वगैरे करत नाही, मला पाश्चात्तीकरण मला आवडत नव्हतं आणि दर यायचो. परंतु एवढा मोठा हा प्रकार घडेल याची मला काहीही कल्पना नव्हती. राहुल महाराजांच्या कृपेनं त्यांनी मला त्यांच्या कुटुंबियाने मला सपोर्ट केला आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झाला. आपण खूप जण माझ्यासाठी आशीर्वाद दिला. सकाळपासून सर्वात प्रथम जर तो कोणाचा फोन आला तर दिगंबर कामसा साहेबांचा फोन आला. मला बरं वाटलं की त्यांनी एवढा फोन केला. त्यांचं अनेक मंत्र्यांचे 2-3 मंत्र्यांचे, अनेक नाही 2-3 मंत्र्यांचे फोनही आले. त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. तसंच आतापासूनपर्यंत खूप लोक सकाळपासून आले आणि मला आशीर्वाद देऊन गेले. असा हा स्नेह सदोदित राहावा आणि आपले आशीर्वादानं आणखी काहीतरी वेगळं घडावं माझ्याकडून. आणि तुम्ही हे सत्कार केला, हे सत्कार अनेकदा सत्कार निवडून नाही, वेगळ्या जबाबदारीनं संयमानं आणखी काही चुका आतमध्ये घडत गेलेल्या असेल सर, म्हणून तुम्ही मला सत्कार केला असं मी मानतो. अनेक ठिकाणी मी चुकीचा वागत असेल तर आतापासून सरळ वाग असा संदेश तुम्ही दिला असं मी समजतो. हार्लेकर सरांचं एक वाक्य नेहमी मी ते सांगल्याशिवाय माझं भाषण कधीही संपत नाही. ते असो वा नसो त्या कार्यक्रमाला, की त्यांनी तुम्हाला सगळ्यांना सांगतात, कळकळीने सांगतात की तुमच्या मुलांची मैत्री तपासा. एवढंच तुम्ही केलं तरी तुम्ही तुमच्या मुलांना चांगलं भवितव्य करा. आज ही गरज आहे. आपण आपल्या मुलं कुणाबरोबर भिडतात, कोणाबरोबर मैत्री करतात, त्यातच त्यांचं सगळ्यांचं आणि आपल्या देशाचं भवितव्य आहे. माझं ऐकून घेतल्याबद्दल आणि इथे उपस्थित झाल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद देतो. इथे जेवणाची थोडी व्यवस्था केलेली आहे, महाप्रसाद घेऊनच जा. धन्यवाद. असते ते त्यावेळी उमेशभाई यासारख्या व्यक्तिमत्वाकडे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं. उमेशभाई आम्हा सर्वांचीच प्रेरणा असताना प्रसंगी कुठलाही विचार न करता त्याचं तुम्हाला हाक मारा, प्रसंगी त्या उभा राहणारं असं व्यक्तिमत्व. आणि अशा या वेळात आमच्याबरोबर असा पेडणे तालुक्याच्या आमच्या पेडणे मतदारसंघाचे आमदार सदोदित ज्यांचे आमकां मार्गदर्शन मेळटा, सदोदित असे खंयचीत कार्यक्रम करप आणि एक त्यांच्या कानार पडले हांव आसा तुमचे बरोबर. म्हाका या दर्शन म्हाका दिसता सदांच प्रेरणादायक आसतले तुमचे शब्द. खूप खूप शुभेच्छा तेका. देवान तेका पयलीं बरें हेल्थ दिवचें. तशेंच आयज हांगासर हो बड्डे हांगासर शिवशक्ती हेंच्यांनी आयज हांगा बऱ्यान बरो हो कार्यक्रम घडोवन हाडलेलो आसा, जो आयज तेजो सत्कार म्हाज्या हातीन जाल्लो आसा, जो हांव दिसता तेजो सत्कार करपाक म्हाका खूब उमेद दिसली. जे आयज ह्या सत्काराक सगळे उपस्थित आसलेले आमचे उगया मोपा गांवचे सरपंच सुबोध महाले, तशेंच आमचे सुर्याबाई, इतले वर्सां जो आयज तेजी वागणूक तुका खबर आसा, सगळ्यांक खबर आसा. जो आयज खऱ्यांनीच तो जो सोशल वर्क करता, जो आयज तो पत्रकार आसा, तो आयज तेणी गांवांनी म्हाका दिसता आमचो पेडण्या सोडून बसून तेणी दुसऱ्या गांवांकूय लागून खूब सोशल वर्क केल्लें आसा. जो आयज तेंच्या रक्तानूच जो इंडिपेंडंट आयज आमचो तेजो बापूय देशाक लागून फुडें चलोवचें. आनी अशीच तूं सगळ्या आमच्या गांवांत सगळ्यांक तुजो असोच सपोर्ट आसचो. म्हाजोय सपोर्ट तुका सदांच आसतलो, कित्याक जे गांव तुजो मोपा हांगासर म्हाका दिसता हेज्या पयलीं चड लक्ष नासलें, ते हांवें खूब लक्ष दिल्लें आसा. तुमकां खबर आसतली हांगा स्ट्रीट लायट म्हाका दिसता ते रस्त्यांसून येतना काळोखान येताले, फकत तेंच्या गाडयेची लायट चलताली. ताका लागून आयज सगळे हांगासर खांबे घालून ते स्ट्रीट लायट दिल्ली आसा तांकां. आतां थोड्याच दिसांनी तेंचो 5 कोटीचो तो हे जाल्लो आसा, सगळो रस्तो जाल्लो आसा, तो हॉट मिक्स जातलो पावसा पयलीं. अशे खुबशे हांव ताका लागून काम हें करता, कितें तो बरो म्हाका हें करता, मोटिवेट करता. जेन्ना येता तेन्ना खूब सांगता गोश्टी आनी तेजे आयकत सारकें आसता. तेणी अशेंच फुडें आपलें काम चलोवचें आनी बऱ्यान बरो म्हाकाय बरो सपोर्ट दिवचो तेणी, जे आयज ताका हांव सांगूंक सोदतां. आनी देवान ताका पयलीं बरी भलायकी दिवची आनी तेज्या भुरग्यांकूय बी म्हजो आशिर्वाद सदांच आसतलो ताका.
तेंचे गुण घेवपा सारके आनी शिकपा सारके आसा, ज्यो आयज मूळ बरें आसा जाल्यार वयल्यो फांदयो बऱ्यो आसतल्यो. ताका लागून जे आयज तो देख दिता, खऱ्यांनीच बरी देख दिता. जे आयज तेणी काम करून दाखयल्लें आसा आपल्या गांवांत, गांवांनी लोकांक जो पावल्लो आसा, घरांनी लोकांक तेजो खंय तरी हें आसा म्हणून आयज हांगासर इतलो लोक जमलेलो आसा, खंय तरी तेणी कोणाक तरी पावलेलो आसा तो. ताका लागून हांव ताका अशें सांगूंक सोदतां की म्हाका दिसना तेजी एज व्हडलीशी, म्हाका दिसता 35 एज आसा. हे देवान ताका असोच दवरचो, यंगूच दवरचो. जे आयज तो काम करता अशेंच तेणी फुडें काम करचें, बरें काम करचें. आनी म्हाका दिसता हेज्या फुडें तो बरें काम करतलो. जो आयज म्हाज्या हातीन तेजो आयज सत्कार जाल्लो आसा, हांव म्हाका म्हणटा एक पुण्य कशें तें भाग्य ह्या हेजो हें करपाक सत्कार. आनी खूब उमेद दिसली म्हाका आयज हांगासर तेणी कार्यक्रम जे बऱ्यान बरें भजन म्हणा नाका अशे खुबशे कार्यक्रम आयज तेणी दवरलेले आसा. पण म्हाका दिसता अशें हांवें केन्ना हें करूंक ना. तेजो विचार असो आसता कितें अलगूच आसता कितें करून दाखोवपाचें, पूण बरो विचारान तो फुडें वयता. असोच तेणी फुडें वयचो. आनी हांव म्हाजें भाशण हांगाच थांबयता. सगळ्यांक तुमकां देव बरें करूं. देव बरें करूं. यांचा आमच्या उमेशरावांचा जो सत्कार आणि हे सगळे मंडळी मोठी मान्यवर सगळे इथं आली आहेत. मला एक दोन शब्द अशा दृष्टीने बोलायचे होते की जवळजवळ 35 वर्ष या गोव्याशी माझा संबंध आहे. मी या ठिकाणी कीर्तनाच्या दृष्टिकोनातून गोव्यामधलं गाव बहुतेक पिंजलेलं आहे आणि सगळीकडे मी जी कीर्तनं त्या ठिकाणी झालेली आहेत. पण मला एक मुद्दा फक्त आमदार साहेब आलेत म्हणून मांडायचा होता की या ठिकाणी येताना मोपा आम्ही म्हणतो, पण ह्या बोर्डावर मी ज्यावेळेला वाचलं त्यावेळेला या ठिकाणी कडशी असा शब्द त्याच्यामध्ये आलाय. म्हणजे हा भाग विशिष्ट आहे. माझी एकच विनंती आहे की आम्ही ज्यावेळेला बसने येतो किंवा लक्झरीने येतो त्यावेळेला आम्हाला इथं बरोबर उतरवलं जात नाही आणि आम्हाला लांब कुठंतरी उगव्यापर्यंत नेऊन सोडतात. कमीत कमी या गावामधली ओळख या उमेशरावांच्यामुळे निदान कडशी मोपा असा बोर्ड तरी इथं लागला तरी मी समाधान मानेन. त्याचप्रमाणे तोरसे, मी यांच्या जोशी गुरुजींच्याकडे गेलेलो आहे, त्यांच्याकडे राहिलेलो आहे. घरोबा त्यांचा चांगला आहे माझा. मला असं वाटतं की तोरशाच्या ती सुद्धा बोर्ड लागला तर मोठ्या प्रमाणामध्ये कुठेतरी बारीक कुठेतरी एवढा बोर्ड लावून बाण दाखवला तर त्याला अर्थ नाही आहे. गावाचं नाव मोठं व्हायचं असेल तर त्या ठिकाणी बोर्ड असणं फार जरुरी आहे. आणि संतांचं काम एकच आहे, मार्ग दाखवणं. एवढंच बोलतो आणि थांबतो. आमचे मित्र उमेश गाड यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण जमलेलो आहोत. शिवशक्ती संघ या संघाने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत पेडणे मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रवीण आर्लेकर सर आणि त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी खास शेजारील राज्यातून आलेले प्रमोदभाई कामत, त्याचबरोबर या गावचे सरपंच सुबोध महाले, सूर्यकांत तोरसकर माजी जिल्हा पंचायत सदस्य, त्यानंतर माझे सहकारी सुहास नाईक, तसेच राजमोहन शेट्टी आणि उपस्थितामध्ये अनेक मान्यवर आहेत ज्यांचा उल्लेख आपण देवमाणूस, डॉक्टरातला देवमाणूस असा उल्लेख जर ज्यांचा करायचा झाला तर आमचे उदय कुडाळकर या ठिकाणी आहेत. अशी बरीच मंडळी आहेत. खरं तर या ठिकाणी हा सन्मान त्याचा करत असताना या माणसाच्या प्रेमाखातीर हे सगळेजण एकत्रित आलेले आहेत. त्यांचं उमेशाचा उल्लेख जर आपण करायचा झाला तर माणसे जोडणारा एक माणूस, ज्याने माणसं जोडली. आताही एक या ठिकाणी वयस्क अशी जाणती या ठिकाणी आली, तिने सांगितलं मला त्यानं आजारी असताना सहाय्य केलं. असे अनेक उदाहरणं या ठिकाणी उमेशच्या बाबतीत दिली जातील. हा वेळ नाही. या कार्यक्रमाचा समारोप करताना मी या ठिकाणी आपणा सर्वांच्या प्रती या उमेशच्या कुटुंबियाच्या वतीनं, शिवशक्तीच्या वतीनं या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आमचे मित्र उमेश गाड यांना त्यांच्या आयुष्यामध्ये असंच त्यांचं आयुष्य पुढे जात राहो, त्यांना दीर्घायुष्य प्राप्त हो आणि त्यांचं हे सामाजिक कार्य जे आहे तो सामाजिक कार्याचा वसा जो आहे
त्यांनी असाच पुढे चालू ठेवावा अशी त्यांच्या राहुळ महाराजांच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. सहे न दे मिल जाए, सहे न दे मिल जाए, सहे न दे संगा ना